खायला सुधीर प्रोग्राम मात्र आपला झकास झाला. अरे झकास. पण परशा, हं? असं कार्यक्रम करत इथे कुजायचं का आपण? आता नशिबानं जर ठरवलं असेल आपल्याला इथं कुजत ठेवायचं तर आपण काय करणार? आता हेच बघ ना, इतकं चांगलं लोकनाट्य लिहिलंय तरी सुद्धा बाजार मास्तर म्हणून त्या चबुरावाकडे शिव्या खात राहावं लागतं ना मला. अरे माझं तरी दुसरं काय आहे? माझा काका गाण्याच्या बाबतीत एकदम औरंगजेब आहे. रोज मला शिवांचा खुराक देतो. सरळ नावाची गोष्ट आहे का रे तुझ्यापाशी? नाही काका, काय आहे की मला काल रात्री थोडासा उशीर झाला. मूर्खा, गेले 8-10 दिवस रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजता येतोय. काल तर आलाच नाहीस. नाही आलो. अरे मी काय तुला पोसायचा मगता घेतलाय काय? नाही थोडल्या भावाचा मुलगा म्हणून मी तुला सांभाळला ना. नाही हा? नाही नाही, म्हणजे हो हो. अरे एवढा मोठा घोडा झालास, दमडी तरी मिळवायची तुला अक्कल आहे का? या घरातल्या चुलीतलं एक तरी लाकूड तुझं आहे का? नाही. तुला एसएससी केल्यावर टायपिंग शिक म्हणून तुझ्या कानी कपाळे ओरडलो की नाही? ओरडला. पोस्टाच्या बाहेर पेटी घेऊन बैस, लोकांची पत्र मनी ऑर्डर लिहून दे म्हणून कोकणलो की नाही? कोकणला. अरे मग काय नाही केलंस हे? त्याचं काय काका की तसली कामं मला आवडत नाही. चुप! मला आवडत नाही मग काय? हमाल लोकांच्या सत्यनारायणाच्या पूजेत गायला नाचायला आवडतं? आपल्या घराण्यात गेल्या 42 पिढ्यात गाणं ऐकायला सुद्धा कोणी गेलेला नाही. त्यात माझा काय अपराध आहे? तोंड वाढ करून बोलू नकोस. या पुढे मला तुला पोचणं अशक्य आहे. माझी ताकद सहन शक्ती संपली. पण काका काय आहे की- बोलायचं नाही, जग तुला मोकळं आहे. नाही, जग तर मोकळं. म्हणजे या घरातलं तुझं सामान बांधायचं आणि चालायला लागायचं. हो काका, पण मी जायचं कुठे? बास्टात जा नाही तर गावोगावी नाचगाणं कर. हो काका, पण माझ्याजवळ पैसे नाही आहेत. भीक माग, उसने माग, काय वाटेल ते कर, पण माझ्या पुढे आधी काय कर. या घरात तुला आता चहाचाच घोट नाही, पण पाण्याचा घोट सुद्धा मिळायचा नाही. ए परशा, अरे सुधीर कुठे चाललास? वधू परीक्षेला वाटतं? नशिबाची परीक्षा बघायला. म्हणजे काकाने घराबाहेर काढलं. तुझा काका इतका निष्ठुर असं वाटलं नव्हतं जाऊ दे रे. ना. पण आता चाललायस कुठे? पण धनंजयकडे जातोय पुण्याला. हं? पाहू तिथे नोकरी बिकरी मिळते का ते. मिळेल असं वाटतं तुला? बघूया प्रयत्न करून, त्याच्या ओळखीने काय जमते का. अरे पण पैसे तरी आहेत का? काय जनते भाड्यापुरते. कुणास का काय उपाशी पोटी पुण्यापर्यंत जाणार? इलाज नाही त्याला. त्याच्यावर माझ्याकडे इलाज आहे. हे घे पैसे, उपयोगी येतील तुला. अरे पण तुझी तरी अशी काय श्रीमंती वाहून चालली आहे? अरे माझ्याकडे आहेत रे पैसे, आणि माझा काय मी इथून तिकडून मिळवीन. या पैशाची खरी गरज तुला जास्त आहे. परशा, बस, जास्त बोलायचं नाही. तुझा जम बसला की कळव मला. धनंजयला सांग मी विचारले म्हणून. सांगशील ना? ओ चला बाहेर 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 बाहेर. काय परवानगी वगैरे विचारायची काय पद्धत आहे का? एक मिनिट. काय काय काय? हा विश्वासराव सरपोतदारांचाच बंगला ना? हा. हे पहा माळीबुवा. मी माळीभाऊ नाही, मग? मीच विश्वासराव सरपोतदार. हो का? हा. माफ करा. ठीक आहे ठीक आहे. पण काय? धनंजय माने इथेच राहतात ना? तू कोण? तुझा त्याचा काय संबंध? अहो मी त्याला कोल्हापूरून भेटायला आलोय. तो माझा मित्र आहे. तुझ्यासारख्या भामट्यांना मी बरोबर ओळखतो. तू वाटेल त्या थापा मारू नकोस. अरे काय थापा काय? अहो हे बघा तो आला. ए धनंजय धनंजय, इकडे इकडे. हे बघ काय म्हणतात, मी थापा मारतो म्हणून. हा काय म्हणतो बघ. कोण तू? हं? अरे मी सुधीर. त्याला मी तुला ओळखत नाही. अरे काय असं काय म्हणतो, ओळखत नाही? अरे तू केवढा बदललास रे. आपण कोल्हापुरात केवढे दोस्त. चल शेंड्याला नको गाच. बदमाश. एक मिनिट. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही मला नीट पत्ता सांगा, मी तुम्हाला तिकडे नेऊन पोहोचवतो. चला 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 अरे, चला. निघा निघा निघा. बघितलंस, हे असे भामटे घरात शिरतात तुम्ही असताना. काय? घरात हो. मग चोऱ्या करून निघून जातात. आता बघा म्हणजे झालं, मला माळी म्हणाला. माळी म्हणाला? हो. तुमच्या तोंडावर तुम्हाला माळी म्हणाला? पुरे. हा. ये ये. अरे अरे काय चाललंय? काय काय झालंय काय काय? तू आत इकडे. सुद्धा तू इकडे उडलं. अरे नोकरी शोधायला. म्हणजे काय? अरे म्हणजे माझ्या काकाने मला घराबाहेर काढलं आणि मला वाटलं की तुझ्याकडेच येऊन राहावं. तुझ्याकडे राहायला जागा आहे. मालकाला बघितलंस ना? अरे हो रे, पण मी आता काय करू? कारण पुण्यात माझा तूच एक मित्र आहेस आणि मी आता कोणाकडे जाऊन राहायचं? बरं ठीक आहे, तू इकडे राहा. हं. पण एक लक्षात ठेव, काय? तू त्या दरवाजाने यायचं नाहीस. मग? तुझा येण्या जाण्याचा दरवाजा म्हणजे खिडकी. तुमची क्वालिफिकेशन चांगली आहेत. तुमचं गाणंही मला आवडलं. तुम्ही उद्यापासून आमच्याकडे संगीत शिक्षक म्हणून जॉईन व्हा. आभारी आहे. अभिनंदन तुझं आणि माझं पण. तुझं का? तुझी नोकरी पक्की झाली हा? आणि माझी उदारी पक्की झाली. काय डोकी पिकी फिरलीत का तुमची? का, काय का? काय काय? त्या मालकाने ऐकलं तर आपली डोकी जागेवर राहतील काय? अरे दादा, आज तर मालक आणि मालकीण चक्क नाटकाला गेले. हा. तिकीट काढू. अरे छे रे, फुकट 5 वेळा येतं. हा, ते मरू दे. याची आनंदाची बातमी ऐक ना. काय अरे मला मुनिराज संगीत विद्यालयात नोकरी मिळाली. हम्म. काय सांगतोस काय सुद्या? हा. कॉंग्रॅच्युलेशन. ए, नुसतं कॉंग्रॅच्युलेशन काय करतोस?
पार्टी झाली पाहिजे. बऱ्याच दिवसात गळ्याला शेक दिला नाही रे. आज रात्री होऊन जाऊ दे. बाबानो, तुम्हाला तुमच्या गळ्याची जी काही शेकाशेकी करायची असेल ना ती बाहेर जाऊन करा. इकडे घरी दंगा नको आणि माझ्या अभ्यासात तर व्यत्यय मुळीच नको. ओके ओके परशा हं? सुद्या हं. आपण बाहेर जाऊया. हो, हो. या गावकात डिस्टर्ब नको. हो ना. हा, ठीक आहे ठीक आहे. ओके ओके Okay. Cheers! कळत नाही बंगला बदलला की फाटक बदललं. आपलाच बंगला आहे. अरे मी खात्रीने सांगू शकतो की आज बंगला घरच बदलले फाटकाची कडी सापडत नाही. फाटक सापडलं. कडी ए, कुठे- आपण आज जाऊया, आपण आज कडी जाऊया. घेऊन येतो आतनं. चल, कुठे गेले? तिकडे बघ. कडी खालचीच आहे. उगाच वर चढलो. तुला सांगतो तो दारू पिऊ नको म्हणजे आता पाय मी काय पडलो नाही. शंतनू शांतानू कुठं गाड झोपला असणार. शुनशुनू, दार वाजव. दरवाजा वाजवतो. थांबा. वाजवतो. शंतनू शांतानू तुम्ही हळू वाजवा. हळू. हळू तू उठेल. शांतानू. रात्री बेरात्री दार वाजवत उगाच उगा आलो आलो इतका वेळ लावला. दार वाजवायची वेळ आणली शुनशुनू. अरे साला बरं झालं थोड्या वेळातच उघडला दरवाजा नाही तर तो खडूस मालक आला असता आणि दोन्ही आतानी वाजवायला. मिस्टर माने मोठ्या भावाला नावाने हाक मारतो. मग चावत हळू हळू हळू. तो शेजारी टकलू कुत्रा आहे ना, भुंकट अंगावर येईल. टकलू? कुत्रा? आपण 4 जण या खोलीत राहतो हे त्या टुकलूला कळेल ना शुनशुनू. हे इतके दिवस त्या खुळ्याला बनवलं हे त्याला कळलं येड्या. मी तुम्हाला सांगतो अरे काय ही काय तक्रार करण्याची वेळ आहे काय? आय से गेट आउट. अहो काय चाललंय हे? अरे कोण आणली? कोण आणली? माने कोण कोण माने कोण माने तुम्ही हराम खोर आहात हो. चला चला चालत्या बघा. दारू पिऊन माझ्या घरात येतात. तुम्ही किती थापा मारणार अजून मला? मी तुमच्या पाया पडतो. माझ्या भावाच्या भविष्याचा जरा विचार करा. तुम्ही जर आम्हाला हाकलून दिलं तर आम्ही जाणार कुठं? तुम्ही रस्त्यावर राहा नाही तर गटारात राहा. मला काय करायचंय? तुमच्यासारख्या नालायक कोणग्यांना माझ्या घरात जागा नाही सांगून ठेवतो. पण मालक हे बघा मी पोलिसात तक्रार करीन. हे बघा माने बरी बरी आठवण झाली. तुम्ही ते 70 रुपये माझ्या औषधासाठी घेतलेले. परत द्या परत द्या परत पण द्या. तुमचा डायबिटीज डायबिटीस करा खड्ड्यानं. मी तुम्हाला सांगतोय माने 4 दिवसाच्या आत खोली खाली करा नाही तर तुमचं सगळं सामान रस्त्यावर फेकून देऊन सांगतोय ना. पण मालक आता काय करायचं रे? दुसरी जागा शोधायला लागणार आणि काय करणार? मलाही रजा टाकायला लागणार बहुतेक. परशा तू आणि सुद्धा तुम्ही दोघे जागा शोधायला लागा. तू ही जागा शोध रे. अरे पण दादा माझा अभ्यास सांभाळून जागा शोधायची. अरे पण इलाज नाहीये दुसरा. जागेत काय झालं? आपली मोहीम बोंबलली ती जागा गेली. आम्ही गेलो होतो तिकडे जागा आहे पण ती आपल्यासाठी नाहीये. आता एक बोला. काम करा, रोजच्या प्रमाणे एकमेकाचं सांत्वन करूया. चला जाऊ दे थांबा. एक मिनिट मी आलो जरा. हा? अय, इकडे 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 इकडे. अरे बाबा काय झालं तुला? आता सांत्वन करायची गरज नाही. काय झालं? तो बोर्ड बघा. त्या नाटकातला सुरेश जाधव माझ्या ओळखीचा आहे. त्याच्या मामाचे 2 फ्लॅट पुण्यात आहेत. त्याने जर मामाला सांगितलं ना तर नाही म्हणायचं नाही रे बाबा. चला. ठीक आहे आता काय नकार घ्यायची सवय झालेलीच आहे. आणखीन एक नकार. प्रत्येक ठिकाणी नकार मिळणाऱ्या मुलीसारखी आपली अवस्था झालेली आहे. चला. हे बघा तुम्ही इथंच कुठेतरी थांबा. मी मेकअप रूम जाऊन त्याला भेटून ठीक येतो. काय करतो?
दादा हे बालगंधर्व ना? हा हे बालगंधर्व. आणि ह्या मिसेस बालगंधर्व या मिसेस. हळू बोल, लोक मारतील. का काय झालं? अरे स्त्री भूमिका करणारा एवढा महान कलावंत दुसरा झाला नाही कोणी. मिसेस बालगंधर्व म्हणे. बापरे. ओ काय चला झालं? मामाची टांग त्याच्या. मामाने दोन्ही जागा विकून टाकल्या बिल्डरला. चला आजचा दिवसही मातीत गेला. या मातीतूनच नवे अंकुर फुटतात. सगळ्यांचे सगळे प्रयत्न संपले. शंतनूच्या अभ्यासाचा प्रश्न फक्त महत्वाचा आहे. नाईलाजाने आपल्याला हे धाडस करावंच लागणार आहे. परशा, तू, सुधीर, शंतनू, तुम्ही तिघे जण सुग्रास हॉटेलमध्ये थांबा. मी अर्ध्या तासात तुम्हाला येऊन भेटतो. अरे पण धाडस कुठे सांगितलं तेवढं कर रे. चला लवकर, लवकर चला. हे 200 रुपये जागेचा ऍडव्हान्स. मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? हो, म्हणून तर तातडीने आलो ना. बरं झालं बाई, माझी अगदी काळजी मिटली. शक्यतो उद्याच या. यायलाच पाहिजे, गत्यंतरच नाहीये. बरं, खोल्या. ह्या काय या 2 खोल्या? हा? ह्या मी तुम्हाला दाखवते. कहर झाला, कहर. अहो, झालं तरी काय? किरसुडी फेकून दिली का त्यांनी? केरसून जाऊ द्या खड्ड्यात. हा धनंजय माने इतका बदमाश माणूस असेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. अहो, म्हणजे केलं तरी काय त्यांनी? काय केलं? अहो, परवा दारू पिऊन दंगा केला आणि आता बाया आणून ठेवल्यात, बाया. काय? परमेश्वरा, आणखीन काय काय पाहणं माझ्या नशिबात आहे कुणास ठाऊक. जाऊ द्या हो, नाहीतरी सोडून जाणारच येत ना ते. ही पिढा गेल्यानंतर सगळं घर गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्या. आले तुम्हाला लाज लज्जा शरम वगैरे काय आहे का नाही? नाही नाही, जी काय असेल ते आम्ही बरोबरच घेऊन जाणार. तुम्हाला त्याचा काय उपयोग नाहीच आहे. तुम्ही इतके चारित्र्यहीन असाल असं मला वाटलं नव्हतं. दारू तर तुम्ही पिताच, आता बाया आणून ठेवल्यात. जुगार तो खेळत असणारच. हे बघा मिस्टर विश्वास सरपोतदार, हा, हे तुमच्या तोंडाचं गटार आहे ना, गटार. ते पहिल्यांदा बंद करा. हा. आणि आतल्या त्या बाया नाहीत, हा. आमच्या बायका आहेत, बायका. वाटेल त्या थापा मारू नका. अचानक बायका आल्याच कशा? अरे अहो, लग्न झालं की बायका येणार नाहीत का? लग्न झालं मला कसं कळलं नाही? तुम्हाला लग्नाचं आमंत्रण द्यायला तुम्ही आमचे कोण? कोण? काका की मामा? हा? नाही, मी काय म्हणतो, हा. अचानक लग्न कसं झालं? प्रेमाची भानगड आहे. हा? लग्न करावंच लागलं. वाटलंच होतं मला. आता ओळख करून देतो ना तुमची. या, हा? या. हे. लांब उभे राहा जरा. ही पार्वती, माझी बायको. नमस्कार. ही सुधा, शंतनूची बायको. नमस्कार. या, विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते. या या. हा, तुम्हाला मी म्हणत होतो ना, तेच हे या घराचे मालक. हेच का ते? त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका, मनाने अतिशय चांगले आहेत ते. तू- रिक्षात ठेवलं सामान. हो, ठेवलं. हा. ही घ्या तुमची केरसुणी. हा. निघायचं का? चला निघूया बाबा आता. का आता काय? तिन्ही सांजेची वेळ आहे. नव्या नवऱ्या घराबाहेर पडताय. हो ना. कुंकू लावल्याशिवाय मी अजिबात जाऊ देणार नाही. अय्या हो. चला, खरं तर ओटीच भरणार होते मी. काहीतरी तुमचं. आहे तुमची बायको म्हणजे. आ, ओटी भरू नका. आमचे खण नारळ आणि तांदूळ वर आलेले नाहीत. तेच म्हणतो मी, वर यायला तांदूळ म्हणजे. अगं, कुंकू म्हणजे सुवासिनीचा अलंकार. अगं, लाजतेस कसली? अच्छा, येते. आणि मला तुम्हाला पण कुठल्या मोठ्या? चला जाऊ बाई. चला बायानो, उशीर होतोय. चटकन कुंकू लावा आणि चला लवकर. झालं की. अच्छा, येतो. येते येते. तब्येतीची काळजी घ्या, केस गळायला लागलेत तुमचे.
मिस्टर माने निघालात कुठे डायबिटीसच्या औषधासाठी घेतलेले 70 रुपये टाका अगोदर. काय झालं माहितीये, मी तुम्हाला तो माझा मित्र म्हटला होता ना, तो इस्रायल मधला मित्र, तो परवा अपघातात वारला हो. वारला? त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले 70 रुपये सुद्धा वारले. वारले? हो. हा हलकटपणा आहे माने. आता तो वारलाय, हलकटपणा कसला आणि हे जे काय तुम्ही चालवलंय ना, तो हलकटपणा आहे. तो हलकटपणा आहे. आणि गेले 3 महिने आम्ही तुम्हाला 35 रुपये भाडं देत होते. आमचा पेपर दररोज वाचायला येतात आणि रद्दीचे पैसे घशात घालायचे ते हळू बोला हो. हलकटपणाच्या गोष्टी सांगतायत. बघा बघा तुमचा नवरा कसा तोंडवण करून बोलतोय. निघताय ना? निघतोय ना. कसल्या मेल्या आजकालच्या मुली नमस्कार सुद्धा केला नाही. आज चला नमस्कार करून घेतायत. माझ्यावर कशाला शिरताय? हा. कोण आहात तुम्ही लोक? आणि माझ्या मावशीच्या बंगल्यात काय करताय? आम्ही इथं भाडेकरू आहोत. आपण? मी मनीषा, लीला मावशीची भाची, आणि ही सुषमा माझी मैत्रीण. हो, मी धनंजय माने आणि ही माझी बायको पार्वती. नमस्कार ही सुद्धा माझ्या धाकट्या भावाची बायको. आणि माझा धाकटा भाऊ शंतनू कुठे गेला? भाऊजी. बाई 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 बाई, हा माझा नवरा ना अगदी मुलखाचा लाजाळू आहे. नवीन मुलगी दिसली की लाजला. ए शंतनू उठ. लीला मावशी, मनीषा तू दिला की नाही तुला आश्चर्याचा धक्का? सारखी तक्रार करत होतीस ना, येत नाहीस म्हणून. बरं केलंस बघ तू. धनंजय, ही माझी मावशी आमची ओळख झाली, पण तू ओळखलंस का हिला? ही सुषमा माझी बालमैत्रीण. हीच का ती? हो, आता मिरजेला शिकतेय. मला भेटायला मुंबईला आली होती. म्हटलं चल तू पण माझ्या बरोबर. आता चांगलं 4-5 महिने राहणार होतो मी इथं. आता बोल. अरे अरे तू काय करतोस काय? हे बघा, मी ठरवलेलं आहे, आता इथं राहायचं नाही. लीलाबाई एकटी होती तोपर्यंत ठीक होतं. अरे आम्हाला कळतंय की 2 मुली आल्यामुळे धोका निर्माण झालाय. अरे पण हे बघा, मुकाट्यानं कपडे भरा. तुम्हाला माहित नाही, जर का इकडे आणखीन काही दिवस राहिलो ना तर कम्प्लीट वाट लागेल. कसली वाट? ते तुम्हाला नाही अरे, काय माझा ऐक. काय बोंबाम झालीये? काय चाललंय काय तुमचं? तुझ्या भावालाच विचार. काय रे? हे बघ दादा, हे नाटक खूप झालं. आता इकडनं जाणं शहाणपणाचं ठरेल. अरे काय येड बीड लागलाय काय तुला? कुठे जाणार आहेस? आणि राहणार आहेस कुठं? फुटपाथवर? एसटी स्टँडवर? का झोपडपट्टीत? काय बोलतोय? आणि अभ्यासाचं काय तुझ्या? हे बघ धनंजय, हा म्हणतो त्यात तथ्य आहे. या मुली आल्यामुळे आम्हाला आणखी अवघड जाणार आहे. काहीही अवघड जाणार नाही. आपण छोटीशी का होईना पण जागा मिळवण्यासाठी खटपट करतो की नाही? आणि आता जाऊन जाणार कुठं? जास्ती शहाणपणा कर नको उगाच. ती बॅग उचलून ठेवात मध्ये आणि अभ्यास कर जरा. डोकं फिरल्यासारखं वागतो उगाच. हे परशा, तू इकडे. काय रे? हे बघ, आपल्याला उद्या मेडिको कंपनी जायचंय. हा, तिकडे बाटल्यानं लेबल लावायची काम बायकाच करतात, तेव्हा तयार राहा. चालेल, बायकांचं काम करायला लागलं तरी चालेल धनी, पण घरात बेकार बसून राहणं परवडत नाही धनी. छे 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 छे. बायकांचा जन्मच खोटा. रोज न चुकता बिनपाडानी करा. वैताग साला. आलिया भोगासी. धनंजय भाऊ, तू लवकर कर, मी बघतो. धनंजय भाऊ. हाय सुषमा. अगं माझं जरा ऐकून तरी घे. सुषमा, अगं आलीस काय आणि धनंजय भाऊजी नाक मारून परत चाललीस काय? काही नाही ग, लीला मावशींचा एक निरोप द्यायचा होता. सांग ना. त्यांच्या उंच कपाटावरचा अल्बम करता येत नाहीये ना, म्हणून धनंजय भाऊन स्टूल घेऊन त्यांनी वर बोलवलं होतं. अगं धनंजय भाऊजी नाहीत म्हणून परत कशाला चाललीस मग? हा एवढा पुरुषासारखा पुरुष इथे आहे ना. चालेल शंतनू जा. अगं कशाला उगीच? नाही काढील तो. नको, राहू दे ना. अगं तो उंच आहे, तू कशी काढशील? त्याच्याहून छोटा नव्हतं. जा. मी सोलकर 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 दर्याची राणी. मी सोलकर. काय ग, बँकेत फार काम असतं का ग? काय वेळा असतं, काय वेळ नसतं. मी पण मुंबईला गेल्यावर काम करण्याचा विचार करते. अच्छा, मग लग्नाचा विचार केव्हा करणार? कुणास ठाऊक केव्हा करणार ते. का कोणाच्या प्रेमात पडली नाहीस अजून? अगं प्रेमात पडणं तुझ्या नवऱ्यासारखं स्टुलावरून पडणं इतकं सोपं नसतं काही. आणि खरं सांगू, आपल्या मनासारखा तरुण भेटला तर पाहिजे. म्हणजे तुझ्या मनात त्याचं चित्र तयार आहे म्हणायचं. सांगते खरं? कुणाला सांगणार नाहीस? आई शपथ नाही सांगणार. माझ्या डोळ्यासमोर आहे तो तरुण. देखणा, रुबाबदार, डोळ्याला गॉगल, तोंडात पाईप, बोटाने किल्ली फिरवणारा आणि फर्स्ट क्लास इंग्लिश बोलणारा. अर्थात मी त्याला आवडले पाहिजे.
भाग्यवानच पेई. तुझ्या अपेक्षा तरी चांगल्या आहेत, आमच्यासारखं नाही. डोळ्यापुढे चित्र येण्याच्या आत आम्ही प्रेमात पडलो. असं भेटेल का ग एखादा तरुण? हो, नक्की भेटेल. तुझ्या तोंडात साखर पडो. आणि त्या भाग्यवानाला तुझ्या ओठातली साखर मिळो. काय गो तुझा? हा मुलांनो, आत्ता शिकवलेला राग उद्यापर्यंत तुम्हाला आला पाहिजे आणि तुम्हाला नाही आला तर मला राग येईल काय? नमस्कार नमस्कार. नमस्कार. आपण मी विनस कॅसेट रेकॉर्डिंग कंपनीकडून आलोय. माझ्याकडे नाही हा. म्हणजे तुमचा काही घोटाळा वगैरे? नाही घो पण नाही नाळ पण नाही. मिस्टर सुधीर आपणच ना? हो हो. अहो आम्ही तुमचे 1-2 सुगम संगीताचे कार्यक्रम ऐकले, तेव्हा आम्ही ठरवलं हा. तुमच्या गाण्याची काढायची कॅसेट. हो खरं सांगताय? अहो अहो फार आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे मला मंजूर आहे. मग या कागदावर करा हा? सही. हा, हा. हे पेन हो. आणि हे 1000 रुपये ऍडव्हान्स. Excuse me, may I have a matchbox, please? Thank you. Thanks a billion. काय काय हे मरायचं काय? ओ मिस्टर, दिसत नाही का तुम्हाला? डोळे तपासून घ्या. हो मिस्टर, माझी काही चूक नाही, तीच मध्ये आली आहे. हे पहा, बरं झालं हिला काय दुखापत नाही झाली. झाली असती तर तुमची हाडं खेळली गेली असती. अरे जा रे जा, काय हाडं खेळी केली असेल? तू कोण समजतो स्वतःला? अरे बाहेर निघ, सांगतो तुला मी. अरे, काय बाहेर बाहेर निघ निघ तू. जाऊ दे हो. मिस्टर, आय एम व्हेरी सॉरी. तुम्ही जा आता. ठीक आहे सांभाळ तुझ्या हिरोला. अरे काय सांभाळ, दोन काळा खाली आवाज काढून मी जाऊ दे इडियट. म्हटलं ना. कशाला रस्त्यात तमाशा? आणि खरं तर चूक माझीच होती आणि ती तुमच्यामुळे झाली माहितीये. बिकॉज ऑफ मी मॅडम, यू मीटिंग फॉर द फर्स्ट टाइम. तुमची माझी ओळख सुद्धा नाहीये. अहो मला तुम्हाला काही विचारायचंय. आपण असं करूया का, समोरच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन कॉफी पिऊया. म्हणजे तुमचंही डोकं शांत होईल आणि मलाही सगळं नीट सांगता येईल. थँक्यू. Welcome. अहो तुम्हाला बघून मी इतकी आश्चर्यचकित झाले की मागला कार येते याचं मला भान देखील राहिलं नाही. का मला काय शिंग फुटलं का? असं नाही हो. मग मी इथे माझ्या मावशीकडे राहते. हं? त्या मावशीच्या घरात एक पिराड आहे. अहं. त्या पिराडात एक सुधा नावाची मुलगी आहे. इज दॅट सो? मग त्याच्यामध्ये एवढं आश्चर्यचकित होण्यासारखं काय आहे? अहो ती थेट तुमच्यासारखी दिसते. तिने जर पुरुषाचे कपडे घातले तर तर ती सुधीर दिसेल आणि मी जर साडी नेसलो तर मी सुद्धा दिसेन. करेक्ट? अगदी बरोबर. पण नवल आहे नाही? देर इज नो नवल इन इट. कारण मी सुधाचा जुळा भाऊ आहे. खरं सांगतो? तुमची शपथ. पण तुम्ही आला नाही तर कधी तिच्याकडे? मी सहसा कोणाला सांगत नाही, पण तुम्हाला म्हणून सांगतो. तिने त्या फडतूस शंतनुशी लग्न केलेलं मला मुळीच पटलेलं नाहीये. अहो स्टील स्टडिंग. तो अजून शिकतोय. आपण प्रेम आंधळं असतं. हे पहा, मी तिला खूप समजावलं, बट शी रिफ्यूज टू अंडरस्टँड. त्यामुळे मी तिचं नाव टाकलं आणि त्या शंतनूला पाहून तो माझ्या तळ पायाची आग मस्तकाला जाते. म्हणून मी भेटायचं टाळतो. पण ती इतकी चांगली आहे, मला तर ती फार आवडते. तुम्ही भेटल्याचं कधी एकदा तिला सांगते असं झालंय मला. बाय द वे, तुम्ही काय करता? मी गायक आहे. आय एम अ सिंगर, यू नो. लवकरच माझ्या गाण्याची कॅसेट मार्केटमध्ये येणार आहे. अच्छा, तुमच्या पोशाखाकडे बघून मात्र अजिबात वाटत नाहीये की तुम्ही गायक असाल म्हणून. गाणं गळ्यात असतं, पोशाखात नसतं. तुम्हाला आवडलं नाही पोशाख? यू डिडंट लाईक इट? नाही नाही, तसं काही नाही. उलट मला खूपच आवडला. अल्पे अल्पे, आपण मी बोलवलं होतं तुम्हाला. तुम्ही मला आवडलात म्हणून बिल मी देणार. चला निघू मी आता. अं? मला गेलं पाहिजे. अच्छा, थँक्स अ लॉट फॉर द कॉफी. बाय बाय. पाषाण रोड, लवकर चला हा. लवकर. साहेब, साहेब फार अर्जंट केस आहे. पाषाण रोडला जायचं आहे. प्लीज जरा लिफ्ट द्याल का? चला बसा. सुधा 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 कुठे? अजून आली नाही बँकेतून. बँकेतून? आज तर रविवार आहे, बँक बंद. मग कुठे मैत्रिणीकडे गेली असेल. पण तू कशाला इतकी धावत आलीस? एक नवलाची गोष्ट सांगायची होती तिला. आज मला तिचा जुळा भाऊ सुधीर भेटला होता. काय? सुधाचा जुळा भाऊ? कमाल आहे. सुधाने कधी सांगितलं सुद्धा नाही की तिला जुळा भाऊ आहे म्हणून. अगं सुधा केव्हा चालली आहे? या लोकांना माहित नाही. ती बघ आतमध्ये आंघोळ करते. सुधा 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 बाहेर ये लवकर. अगं सुधा. काय ग? बाहेर ये लवकर. मला तुला एक गंमत सांगायची आहे. हो, मग एक काम करतेस का तू?
तू जरा हॉलमध्ये जाऊन बैस, मी अंघोळ संपून ताबडतोब येते. हं? ठीक आहे, लवकर ये हो, हं, पण. हो. दार बंद कर. हे तू काय माणूस आहेस काय? सगळ्यांना गोते देण्याची अशा ना. तुम्ही काय काळजी करू नका रे, कोणीही गोत्यात येत नाही. माझी ही केस मी माझ्या पद्धतीने हाताळणार. या माणसाचं काय कळतच नाही. येस, मी धनंजय मानेचा मित्र, ही चिठ्ठी द्यायला आलोय. बसा ना. हो. आजारी आहेत म्हणजे नेमकं होत आहे काय त्यांना? ते नक्की निदान झालं नाही अजून. अहो पण काहीतरी असेलच की, खोकला, ताप. ताप 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 तर आहेच. फार आहे का? नाही फार नाही, 4 डिग्री आहे. फार जास्त आहे हा ताप. हा? पण खोकला पण आहे ना, खोकला पण आहे, थांबतच नाही. काय सांगता काय? हो, आम्हाला वाटतं ते काय ते घोर असलं पाहिजे, शिवाय श्वास लागतो, डोकं दुखतं, पोटी दुखतं, म्हणजे थोडक्यात कठीण परिस्थिती आहे. काहीतरी भलतच झालं हो. पण असे अचानक सिरियस कसे झाले ते? सिरियस कुठं? जजा सिरियस नाही काही, डॉक्टरने सांगितलं. माणसांचाच डॉक्टर आहे ना तो? अर्थात, पण तुम्ही काय काळजी करू नका हो, उद्यापर्यंत आम्ही सगळं बरोबर करू. तुम्ही? म्हणजे असं डॉक्टर म्हणाले. मला फार काळजी वाटते हो. मला इथे चैनच पडणार नाही. मी येऊ का तुमच्या बरोबर? नको नको, धनंजय जवळ कोणीही जाऊ नका असं डॉक्टरनी बजावलंय. मी जातो, कारण काय तो घरात एकटाच आहे आणि घरात दुसरं कोणी नाहीये. नमस्ते. ओके ओके ओके. अगं आई ग, केव्हा जास्त झालं? पहाटेच शंतनू पाणी पाजत होता, पण तिच्या तोंडात राहतच नव्हतं पाणी, म्हणून म्हटलं चमच्याने पाजून पाहूया राहतं का ते. काय हालत झाली बिचारीची. निदान डॉक्टरला तरी बोलवा. गेला शंतनू आणायला, येईलच इतक्यात. पेशंट कोण आहे? हो हो ओके ओके, काही नाही करणार हा डॉक्टर. गडबड नको, सावकाश जरा. और नोकरी झाली, लवकर आटप. मध्ये मध्ये बोलू नका हो. काय झालं डॉक्टर? तुम्ही जर माझ्या बरोबर या. फार तर 4 दिवस काढेल ती. तुम्ही तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्या. काय ग? मला माहित आहे, मी फक्त 4 दिवसाची सोबती आहे. असं काय बोलायचं वेड्यासारखं? नाही वेड्यासारखं नाही बोलत मी. माझी अंतिम इच्छा पूर्ण कर. मला माझ्या आईच्या कुशीत भरायचंय. मला गावाकडे घेऊन चल. दादा ठीक आहे, आम्ही काही तिच्या इच्छे बाहेर नाही. आम्ही तिला पोचवू आईकडे. जाऊ बाई, नका बाई इतक्यात जाऊ. तुम्हाला म्हणते मी जाऊ बाई. जाऊ बाई. काय म्हणताय? काय मला सारखं वाटतं काय की मी पुन्हा तुमच्याच पोटी जन्म घेणार म्हणून. गधड्या, माझ्या पोटी फक्त चिंध्या येणार आहेत. या हं, मी वाट पाहत गेल्या वाटत. नाही अजून नाही. प्लीज तिला जरा निवांत पडू दे. दादा ऍम्ब्युलन्स आणायला पाहिजे. ठीक आहे. आम्ही ताबडतोब ॲम्ब्युलन्सला फोन करतो. चल मावशी. काय मी अगदी मरणोन्मुख वगैरे म्हणतात तसं वाटलं की नाही? वाटलं. आता माझ्यावर तशी व्हायची पाळी आलेली आहे. ऍम्ब्युलन्सचा खर्च करावा लागणार आहे मला. अरे तुम्ही कशाला घेऊन जाताय? आम्ही घेऊन जातो ना, उगाच तुम्हाला त्रास. हा शंतनू. मी तयार आहे. उचला. ते पकडून घे, पकडून घे. हा. हा, हे बघ तू मागून धर, मी पुढून धरतो, कारण स्ट्रेचर खांद्यावर घ्यावं लागेल. चांडाळानो, काय? तिरडी खांद्यावर घेतात, स्ट्रेचर नाही. वजन पेलावं म्हणून म्हटलं मी. मला माहित नाही का स्ट्रेचर आहे ते. हा? ठीक आहे, ठीक आहे. आणि हा? एक मेहरबानी करा. काय काय राम नाम सत्य असं चुकून म्हणू नका. कळलं रे, हो, तू झोप, झोप, झोप. तेरा दुःखी ठेवा, तेरा दुःखी, तेरा दुःखी.
बघू जरा काय दिसतंय सोड म्हणते ना. माकड बचाव त्या गरोदर बाई नका मारू नका अरे मला मरतोस. काय झालं लढायला? मला मारलं. काय करू तिकडे? चल चल चल. अरे भाऊ सोड, त्या पोरीच आहेत. अरे एका पोटुशी बाईला मारतो सोड बाई? सोड याडा एडी एडी खुश दुःशासन घाबरला. इन्स्पेक्टर साहेब हीच ती माणसं. काकी नीट बघ या रानमोक्याना. यांच्या तावडी तू एकट्या कोंबडी सारखी फसली होतीस. मी तुझा सक्का पुतणे असून तू मला शिव्या देत आलीस आणि यांच्या या लांडग्यांच्या मात्र ओळ्या कात बसलीस. काकी असल्या बदमाश पैशासाठी काय वाटेल ते करायला मागे पुढे पाहत नाहीत. या राक्षसाने तुला मारून सुद्धा टाकलं असतं आणि सगळं घरदार लुबाडून नेलं असतं. काकी तुझा काळ आला होता पण वेळ मी येऊ दिली नाही एवढं लक्षात ठेव. अगं ज्यांची तुझे जोडे पुसायची राहू दे, जोड्याजवळ उभं राहायची देखील लायकी नाही, त्यांची तू चोचली पुरवलेस. खरं तर या चौघांनाही भर चौकात उभा करून चापकानं फोडून काढलं पाहिजे. माझ्या हातात असतं त्यांची कातडी सोडून या बागेत वाळत घातली असती मी. काकी शेवटी रक्ताच्या मदतीला धावून येते एवढं लक्षात ठेव. इन्स्पेक्टर साहेब घेऊन जाऊ साल्याना आणि यांची हाडं खिळखिळी करून कोठडीत दामून टाका साल्याना. काय धन्या झालं समाधान? आपल्या गंधर्व कंपनीच्या नाटकाचा शेवट कोठडीत होईल असं वाटलं नव्हतं. अरे पण त्या दादाचा काय दोष आहे? आयडिया कोणाची होती? म्हणून तर सगळं झालं ना. ए फालतू ओरडू नकोय. यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार करा आधी. एकच मार्ग, या कोठडीतून कोर्टात आणि कोर्टातून तुरुंगात. बस. काकी हीच वेळ आहे त्या लफंग्यांना धडा शिकवायची. घरातल्या काही वस्तू चोरल्या म्हणून सांगून टाक पोलिसांना. जाऊ दे खडी फोडायला साल्याना. तू जरा गप्पा बेस, मी बघते. बर. नमस्ते सर. नमस्कार, बसा. नाही ठीक आहे. तुम्ही आमच्या घरात ज्यांना पकडलं त्यांच्याशी मला जरा बोलायचंय. अरे गणपत, त्या चौघांना घेऊन ये रे. काकी चोरीबद्दल सांगून टाक ना. कमी सांगू. आणखीन काय सांगायचंय? होय साहेब. बळी इकडे अरे. केवढा विश्वास ठेवला मी तुमच्यावर.
तुम्हाला घरच्यासारखं वागवलं, आईचं प्रेम दिलं मी तुम्हाला, आणि तुम्ही तुम्ही माझ्या दृष्टीच्या अधूपणाचा फायदा घेतलात. आम्ही तुमच्या अतिदृष्टीचा फायदा घेतलाय, कबूल आहे, पण तुमचं नुकसान नाही केलं. एकच सांगतो, तुम्हाला फसवण्याचा हेतू नव्हता आमचा. फक्त जोडप्यानं जागा देणार असं तुम्ही सांगितलं, आणि त्यावेळी आम्हाला जागा मिळाल्याशिवाय जगणं अशक्य होतं. आम्ही तुम्हाला फसवलं नाही, फक्त नाटक करून बनवण्याचा प्रयत्न केला. अर्थात याकरता कोर्टची आम्हाला शिक्षा देणार आहे, ती भोगावीच लागणार आहे आम्हाला. पण आम्ही केलेल्या नाटकामुळे आमचंच फार मोठं नुकसान होणार आहे, रंग उडून जाणार आहे पूर्ण आयुष्याचा, आणि हीच फार मोठी शिक्षा ठरणार आहे. क्षमा करा असं म्हणण्याचा मला अधिकार सुद्धा नाहीये, पण आमच्या सगळ्यांच्या वतीने मी सांगतो की तुम्ही जी आमच्यावर माया केली ती आम्ही कधी विसरू शकणार नाही. यांचं काही एक ऐकू नकोस तू काकी. जे काय सांगायचं साहेबांना सांगून टाक. इन्स्पेक्टर साहेब, यांनी माझं काहीही नुकसान केलेलं नाही, उलट मला मदतच केली आहे. माझी यांच्या विरुद्ध काहीही तक्रार नाही. अगं काकी, डोकं बिकं फिरलंय की काय तुझं? हे लोक चोर आहेत, लफंगे आहेत, बदमाश आहेत. हे तू मला सांगतोस? अरे मी मेल्यानंतर मिळणाऱ्या माझ्या इस्टेटीचा ऍडव्हान्स मागणारा नराधम तू याला बदमाश म्हणतोस? अरे रक्ताचं फक्त नातं असतं, पण मायेचं न तुटणारं बंधन असतं, ते ह्याने निर्माण केलं. आज माझी मुलं असती आणि ते जर माझ्याशी अशी वागली असती तर मी का त्याला तुरुंगात डांबलं असतं? इन्स्पेक्टर साहेब, ही मुलं खरंच चांगली आहेत. गरजेपोटी त्यांना हे सगळं नाटक करावं लागलं. चला पोरांनो, घरी चला. मावशी, मावशी, मावशी तुमचे उपकार. मावशी, उठा. उपकाराची भाषा बोलणार असाल ना तर मी तक्रार मागे घेणार नाही, हे लक्षात ठेवा. हं? अरे युद्धात आणि प्रेमात सगळं काही क्षम्य असतं असं म्हणतात. त्याच्या जोडीला आता जागा मिळवण्यासाठी सगळं काही क्षम्य असतं असं म्हणावं लागेल. इथून तुमची सुटका झाली, पण शिक्षेशिवाय तुमची सुटका नाही. शिक्षा? कसली शिक्षा?